जय जय श्री राम जय जय शुभकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाची पूर्वी पुरवी प्रेम कृपादयाची वांगी सुंदर औटिशेंदुराची कंठे झळके माळ कंठे सोने माळ मुक्ता फळाची देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती वर्ष माते मान सोने माते मान कामना तुम्ही चंदनाची उठी गोपकेश्वरा माते मान सोने माते मान कामना तुझी जय देव जय नवधवती विक्राळ ब्रह्मण्य माळा विषय कंठे काळा त्रिणे त्रिज्वाळा अवन्य सुंदर मस्तकी बाळा येथून निर्मळ गंगा वाही जो जोडा जय देव जय शंकरा व स्वामी शंकरा आरती व वाळू भावारती व वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा घोडा नैनी विशाला अर्धंगी पार्वती सुमंजमा भूतीचे उदाना सिद्धकंठनीला ऐसा शंकर शोभे उमा विलाळा जय देव जय शंकरा व स्वामी शंकरा आरती व वाळू भावारती व वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देवी दंत सागर मंथन पै केले प्राणाव यवाचे हल हल प्रासिले तो आसुर पाणी प्राशन केले नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा व स्वामी शंकरा आरती व वाळू भावारती व वाळू तुझ कर्पूर गौरा व्याघ्रंबर मणिवारा सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी ओढीचे वेद वाद्य उच्चारी रघुनंदन टिळक रामदासांतरी देव जय शंकरा व स्वामी शंकरा आरती व वाळू भावारती व वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव झाले लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगेन आनंदे पूजन भावे व वाळीन मुने नमा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शैले शृंगे शेरजटा झोले भगवाभीष कानन कुंडल भस्मलसे शिव गोरक्ष आदिश नवनाथ भगवान की
त्यानंतर आजच्या या कथेसाठी आदरणीय रामेश्वर शास्त्री महाराज सुद्धा उपस्थित राहणार आहे. त्यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी 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 घट घट के अंतरयामी. महिमा तुम्हारी जो कोई गावे. महिमा तुम्हारी जो कोई गावे. जन्म जन्म के दुख नशावे. जन्म जन्म के दुख गावे. नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी सेवे करिया, पुढे या. अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. भस्मंग गले नाद विराजे. कानन कुंडल शोभित साजे. ओ नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम्. मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. आज या ठिकाणी आपल्या कथेचा आज तृतीय दिवस आहे आणि या तृतीय दिवसाची असणारी आजची कथा. आजच्या कथेचा विषय गोरक्षनाथ जीवनचरित्र. सुंदर असं गोरक्षनाथांचं चरित्र आजच्या कथेमध्ये आपल्याला सर्वांना श्रवण करायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी कथा चालू आहे मौजे राजेगाव, तालुका नेवासा, जिल्हा नगर. आणि या कथेचं संपूर्ण नियोजन राजेगाव ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा
सुंदर असा महायज्ञ. त्याचबरोबर माझ्याबरोबर गायक कलाकार सर्व महाराज मंडळी आहेत, सुंदर साऊंड सिस्टीमवाले आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. आणि जास्तीत जास्त उपस्थिती या कथेमध्ये सर्वांची असते. म्हणून अनेक कथा आपण सर्वजण ऐकतो, पण नवनाथांची कथा ही जीवनाची व्यथा मिटवणारी कथा आहे. नवनाथाची कथा भौतिक जगातली जी काही गोष्ट आपल्याला कठीण वाटते ती सुद्धा नवनाथाच्या कथेच्या द्वारे संकल्पित केलं तर पूर्ण होते. नवनाथाची कथा म्हणजे हिमालय आहे आणि त्याच्यावरचे देवनाथ आहेत. म्हणून ही नवनाथाची ज्ञानगंगा सबंध विश्वाच्या पाठीवरती जाण्याकरता हा जो नाथ भक्तांनी गोड प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तिकडले लाइटिंगवाल्याला विनंती आहे, इकडं आवाज येऊ देऊ नका. आणि या कथेच्या माध्यमातून अनेकांच्या पीडा दुःख हे नष्ट होऊन जात आहे. अतिशय सुंदर हे राजेगावचं मंदिर आहे. बोलके कानिपनाथांची मूर्ती आहे. आजच सुंदर असा चांदीचा घोडा देखील या ठिकाणी बसवलेला आहे. आणि भक्तिमय नाथ भक्तीमध्ये रमून गेलेला हा परिसर. नवनारायण नवनाथातून या जगती प्रगटली कथा एकता ताप भवानी सहज शांत झाले. बोला लख निरंजन 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 बोला लख निरंजन. अलख निरंजन भव दुख भंजन घट घट के तुम वासी. कानन कुंडल सिर जटा है अमित शुभा जाचे. नाथ निरंजन सबसे बड़े हैं हिमालय के ऊपर खड़े हैं. नवनाथों की महिमा जो गावे जन्म जन्म के दुख नशावे. जो कोई नवनाथ चरित सुनावे वही जीवन में परम पद पावे. बोला लख निरंजन बोला अलख 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 निरंजन. सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. काल आपण बघितलेला आहे असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने
सुंदर अशी भस्माची मुठी त्या सरस्वती बाईला दिलेली आहे. सरस्वती बाईच्या मनामध्ये शंका कुशंका झाल्यामुळे तिने असणारा भस्म उकिरड्यामध्ये टाकलेला आहे आणि त्या उकिरड्यामध्ये सूर्याचा अंश असणारा, तेजस्वी असणारा, सौंदर्य संपन्न असणारा, विवेकाचा शिरोमणी असणारा गोरक्षनाथांचा अवतार संपन्न झालेला आहे. आणि त्या गोरक्षनाथांचा जन्म असणारा त्या डोंगरा एवढाऱ्या असणाऱ्या उकिरड्यामध्ये झालेला आहे. गोरखमध्ये जन्म झालेल्यामुळे त्याचं नाव गोरक्षनाथ पडलेलं आहे. म्हणून असा जो गोरक्षनाथ आहे त्यावेळेस ती सरस्वती बाईला पस्तावा होतो. कारण एकदा का एखादी गोष्ट आपल्या हातातून निघून गेली की मग नंतर आपण किती जरी प्रयत्न केला तरी देखील ती गोष्ट आपल्याला परत भेटत नाही. दोन गोष्टी परत भेटत नसतात. पहिलं हा माणसाचा देह आपल्याला परत भेटत नाही आणि दुसरी गोष्ट आजची गेलेली कथा आपल्याला उद्या परत भेटत नाही. म्हणून नाथ भक्तांनी दररोज नियम लक्षात ठेवला पाहिजे की एकही दिवस आपण कथेला गैरहजर राहिलं नाही पाहिजे. तुम्हा आम्हाला सुख प्राप्त करून देणारे आहेत. की जर तो नाथांचा भस्म आपण एखाद्या गाईला लावला तर गाईच्या सडातून जर रक्त येत असलं तर तो भस्म लावल्या लावल्या ते बंद होतं. एखादा मुलं रडत असेल, नाथांच्या होमामधला भस्म जर आपण त्या मुलाला लावला तर तो मुलगा रडायचा शांत होतो. एवढी ताकद कशात आहे? नव्हे ती भभूती ती अमृत संजीवनी जान, इसीलिए तो कहते हैं कानिपनाथ महान. गोरख में तो जन्म हुआ है, उसे गोरख कहते हैं. गोरखनाथ की जो महिमा गावे, वो तो शिव को प्यारे लगते हैं. गोरक्षनाथ हा साक्षात शिवांचा अवतार आहे. म्हणून नाथ संप्रदायामध्ये एक प्रचलित भजन आहे. शिव जति गोरख बाल जति गोरख गट मन आठोयाम, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम. शिव जति गोरख बाल जति गोरख रट मन आठोयाम, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम. गोपी चंद भरत रे राजा, आ छोड़ला चला सब राज समाजा. हो गए जग में महान, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम, भूलो मत सुबह शाम. शिव ने गोरख रूप बनाया, शिव ने गोरख रूप बनाया. माता पार्वती का भरम मिटाया, दिया योग का ज्ञान, भूलो मत सुबह शाम. शिव जति
अशी असणारी ही नवनाथाची गाथा संसाराची व्यथा मिटवणारी गाथा आहे. नवनाथाची गाथा जीवनाचं कल्याण करणारी गाथा आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये परमपद प्राप्त करून देण्याचं साधन आहे. पुढे गोरक्षनाथ आपल्या गुरुला नमस्कार करतात. आणि म्हणतात, बाबा मी खरंच धन्य झालेलो आहे की तुमच्यासारखा गुरु मला प्राप्त झालेला आहे. म्हणून त्या गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ त्या बंगालमध्ये असणाऱ्या त्या सरस्वती बाईच्या घराच्या समोरून आपल्या बरोबर त्या ठिकाणी घेऊन जातात. तिला पश्चाताप होतो. ती म्हणते, बाळ एकदाच मला फक्त आई म्हणून हाक मार. जे संस्कार आई आपल्या मुलामध्ये रुजवत असते त्या पद्धतीने मुलगा आपलं जीवन कार्य करत असतो. अभिमन्यू सारखा मुलगा जो गर्भामध्ये ती कला शिकला. ज्ञानेश्वर महाराजांसारखा महान संत योगाची उच्चतम अवस्था प्राप्त करून देणार नाथ संप्रदायाचं मूळ शिव आहे. वारकरी संप्रदायाचं मूळ नाथ आहे. खूप संत सहन करतात, तुम्ही आम्ही सहन नाही करू शकत. योगी कोणाला म्हणतात? योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा. योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा. जगाचा असंख्य त्रास सहन करण्याची क्षमता योग्यांमध्ये असते. निवृत्ती नाथांवरती नाथांची कृपा झाली. गहिनीनाथाने वरदहस्त ठेवला. हीच कृपा ज्ञानराजांना प्राप्त झाली. म्हणून आज वारकरी संप्रदाय विश्वामध्ये गाजलाय. पहा, युट्यूबच्या माध्यमातून कथा कीर्तन घराघरात जाऊन पोहोचली. अमेरिका, रशिया, लंडन, फॉरेन, जपान कुठं नाही गेला हा वारकरी संप्रदाय. धरतीच्या पाठीवर कुठं जरी गेलात, कुठं असं देश नाही जिथं नाथांचे मंदिर नाही. अमेरिकेमध्ये एका माणसाने 26 लाखाचं मंदिर गोरक्षनाथांचं बांधलेलं आहे. त्या मंदिराच्या समोर 5 लाखाचा सोन्याचा घोडा आहे. भगव्या ध्वजाला चांदीची काठी आहे. जगाच्या पाठीवर विश्रांतीचं स्थान म्हणून नाथ संप्रदायाला मानलं जात आहे. म्हणून आज आपल्या या राजेगाव तालुका नेवासा सुंदर अशा चैतन्य काळीनाथ बाबांच्या पवित्र झालेल्या भूमीमध्ये आणि नाथांच्या समोर ही नवनाथाची कथा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. एकच पुत्र असावा, पण तो सात्विक असावा. पुत्र प्राप्त होण्याकरता साधना करावी लागते.
कृष्ण देवकीच्या पोटाला आला, देवकीनं साधना केली. यशोदेनं कृष्णाची साधना केली म्हणून त्या कृष्णाला यशोदा मातेला मांडीवर घेण्याचं भाग्य प्राप्त झालं. देवकीने वाहिला, यशोदेने पाडीला, शेखी उपेगा गेला पांडवासी. आमचे माऊली सुंदर सांगतात एका ओळीमध्ये. म्हणून गोरक्षनाथासारखा ज्ञान संपन्न मुलगा प्राप्त झाला, पण एखाद्याचं नशीब जर करंट असलं तर काही उपयोग होत नाही. घर चालत लाभ झाला सखे म्या जवडीला, सोडून हातीचा परीस खापर घेऊन चालले. त्या सरस्वतीला पस्तावा येतो पण उपयोग होत नाही. हळूहळू गोरक्षनाथांचं वय वाढत चाललेलं आहे आणि मच्छिंद्रनाथांकडे गोरक्षनाथांनी पाहिलेलं आहे. सरस्वती म्हणते, गोरक्षनाथ बाबा मला एकदाच फक्त आई म्हणून हाक मारा. पण गोरक्षनाथ म्हणतात मी तुला आई म्हणू शकत नाही. कारण असं आहे, माझ्या गुरुने तुला तुझ्या पोटी मी राहीन एवढं भभूती रूपी धन दिलं होतं, भस्मरूपी धन दिलं होतं, पण ते धन तू उकिरड्यावरती टाकलं. आज माझा उकिरडाच माझी आई आहे. तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. आता तू किती जरी रडलीस तरी देखील मी तुला आई म्हणू शकत नाही. माझी आई आणि माझे बाप माझे नात आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ पांडुरंग, अनाथाचा नाथ पांडुरंग. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा. चैतन्याची शोभा शोभतसे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ पांडुरंग, अनाथाचा नाथ पांडुरंग. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, मच्छिंद्रनाथ माझी दिनाची माय, नवनाथाचा मी सेवक हाय, त्याचा महिमा वर्णो काय, त्याचा महिमा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, त्या सरस्वती माईनं नाथांचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि दोन्ही सुद्या ग्रंथामध्ये हे वर्णन करतात. पूर्णचंद्रमा समान असणारा गोरक्षनाथ मदनाचा पुतळा दिसत होता. लांबलचक हात आहे, विस्तीर्ण वक्षस्थळ आहे, सरळ बोटे आहेत, तेज वर्ण नखे आहेत, नाजूक कंठ आहे, कोमल हनुवटी आहे, डाळिंबासारखे लाल चुंबक ओठ आहे, त्यामधून डोकावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती आहेत, सरळ नाक आहे, तेजस्वी डोळे आहेत, विशाल कपाळ आहे,
त्यावर रुळणारे पिंगाटवर्ण कुरळे केस दिसत आहेत. समस्त वेदशास्त्रांचं माहेर घर वाटेल असा योगी सौम्य सुंदर चेहरा आहे, अद्भुत तेज आहे. कारण त्या गोबारामध्ये राहिल्यामुळं त्याचं तेज वाढलेलं आहे. म्हणून नाथपंथी योगी दीक्षा घेत असताना पंचदीक्षा असतात नाथांच्या. त्या पंचदीक्षामध्ये एक बभूती दीक्षा असते. ती बभूती दीक्षा सर्व अंगाला नाथ भस्म लावतात. म्हणून तेव्हापासून हा भस्म प्रचलित झालेला आहे. अशा पद्धतीने 12 वर्षाचा सगुणगुणी युक्त असा गोरक्षनाथ त्या ठिकाणी दिसत आहे. आणि त्या ठिकाणी सरस्वती खूप विनवणी करत आहे, पण काही एक उपयोग होत नाही. म्हणून पुढे ती सांगते, बाबा हा मुलगा मला परत देऊन टाका. पण मच्छिंद्रनाथ म्हणतात आता नाही. मच्छिंद्रनाथ तिला कुबडी फावडी वगरतात आणि तिला सांगतात आमच्या रस्त्यामध्ये येऊ नको, इथून चालती हो. नाथांची धमकी ऐकतात सरस्वती त्या ठिकाणी रडायला लागते. सरस्वती निघून जातात. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास आदराने नमस्कार करतात आणि प्रसन्न झालेल्या नाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे. त्यांना उपदेश करून नारायणाचा मंत्र त्यांना दिलेला आहे. ओम नमो आदिनाथाय गोरक्षनाथाय नमो नमः. त्यांच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवलेला आहे. नाथ दीक्षा दिलेली आहे. सुंदर असे कुंडल त्यांच्या कानामध्ये घातलेले आहेत. शैली शृंगी परिधान केलेले आहे. कमरेला सुंदर व्याघ्रांबर आहे आणि शिवस्वरूप अतिशय सुंदर. रूप सुंदर सुकुमार शोभे गोरखनाथ. रूप सुकुमार सुंदर शोभे गोरखनाथ. गोरखनाथ अतिशय सुंदर. रूप त्यांचे अति मनोहर. गुरुकृपेची माया त्यासी शिव गोरख योगी होते. श्री गुरूंची कृपा त्यासी गोरख योगी शिव यते. असा असणारा सुंदर गोरक्षनाथ त्या ठिकाणी वरदहस्त ठेवला. पुढे नवनाथ कथा सांगते आहे. चंद्रगिरी गाव सोडून ते गुरु शिष्य उभयता तीर्थयात्रेकरता निघालेले आहेत. पहिल्या प्रथम त्यांनी जगन्नाथाच्या दिशेनं मार्गक्रमण केलेला आहे. पुढे त्यांना त्या रस्त्यामध्ये कनकगिरी नावाचा एक दोमदार गाव लागलेला आहे आणि तिथं तहान लागलेले आहे मच्छिंद्रनाथांना. ते गोरक्षनाला म्हणतात, गोरक्षनाथाला बाबा मला खूप तहान भूक लागलेली आहे. आपण खूप दिवसाचा प्रवास केलेला आहे आणि आता माझी इच्छा आहे की माझ्यासाठी तू गावामधनं भिक्षा मागून आण. गुरु शिष्यानी एका असणाऱ्या त्या जगन्नाथाच्या परिसरामध्ये एका असणाऱ्या झाडाखाली आपले ठाण मांडलेला आहे. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी साधना करत बसले. एक भगवी झोळी गोरक्षनाथाच्या कक्षेमध्ये दिलेली आहे. काखे माझे घेवनी या झोळी अलकादेश दे तो आरोळी. असा गोरक्षनाथ त्या ठिकाणी कक्षेमध्ये झोळी घेऊन त्या चंद्रगिरी गावातून असणारा तो भिक्षा मागण्याकरता गेला त्या गावामध्ये. आणि पहिल्या घरी भिक्षा मागितली, दुसऱ्या घरी मागितली. असं करता करता 5व्या घरी भिक्षा मागण्याकरता गोरक्षनाथ गेलेले आहेत. आणि गुरु आज्ञानुसार
गोरक्षनाथ त्या दारामध्ये गेले आणि अलक निरंजन असा आवाज दिलेला आहे. ते घर होतं ब्राह्मणाचं. कुणाचं होतं? ब्राह्मणाचं. ब्राह्मणाच्या घरी गेलेला आहे. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे, त्या विप्रांकडे पितृश्राद्ध असल्यामुळे पाची पक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी तयार केलेलं होतं. जसं आपल्या घरी काही सणवार असेल तर आपण पाची पक्वान्नाचं भोजन बनवतो, पक्वान्न बनवतो, तसं असणारं पाची पक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी बनवलेलं होतं. त्यामध्ये अनेक पक्वान्न होती. शिरा होता, भात होता, दही होतं, कढी होती, वडे पण होते. असं असणारं पाची पक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी त्या ब्राह्मणीनं तयार केलेलं आहे. ब्राह्मणाने त्या ठिकाणी गोरक्षनाथाला सुंदर अशी भिक्षा त्या ठिकाणी घातलेली आहे. कारण तिने गोरक्षनाथाकडे पाहिल्याच्या नंतर तिला एक विलक्षण तेज गोरक्षनाथांच्या चेहऱ्यावरती दिसलेला आहे आणि ती चकित झालेली आहे. प्रसन्न मुद्रेत असणारा गोरक्षनाथ पाहून हा कोणीतरी श्रेष्ठ तपस्वी आहे याची तिला त्या ठिकाणी जाण झालेली आहे. नवनाथ कथासारामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. कोशंबिरी चटणी गोड, कोशंबिरी चटणी गोड, गोड शोभते ताक, भाज्या वडे वरण भात, साजूक तूप त्यात, पक्वान्नाचे ताट केले, पक्वान्नाचे ताट केले, गोरक्षासी तिने दिदले, सुगंध सुटला फार, आदेश म्हणून आरोळी केली, आदेश म्हणून आरोळी केली, गोरक्षाने भिक्षा घेतली, गोरक्षाने भिक्षा घेतली, चालला गुरुकडे गोरख योगीनाथ महान, चालला गुरुकडे योगी गोरखनाथ महान. सर्वांनी भजन करा. शिवासारखा शोभे भाता, यावरी तै शोभता. असं पाची पक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. भोजन असणारं झोळीमध्ये टाकलेलं आहे आणि असणारे गोरक्षनाथ त्या ठिकाणी आपल्या गुरुच्या जवळ आलेले आहेत. गुरुजी वाटच पाहत होते शिष्य कधी येणार. नाथापाशी येताच नमस्कार केला आला आहे. आणलेली भिक्षा झोळीमधून काढलेली आहे. एक पंत्राळाही ठेवलेली आहे. जे काही आणलेलं पाची पक्वानाचं भोजन आहे ते गुरूंना वाढलेलं आहे. पाची पक्वानाचं भोजन पाहून मच्छिंद्रनाथाचं मन प्रसन्न झालेलं आहे. गुरुनी पोटभर जेवण केलेलं आहे. पण त्या जेवणामध्ये एक उत्कृष्ट स्वादिष्ट भोजन गोरक्षनाथजींना गुरुचं मनोगत समजत होतं. शिष्य त्याला म्हणतात ज्याला गुरुचं मनोगत समजतं. एवढंही भोजन केलं तरी गुरुला तृप्तीचा ढेकर येत नाही.
गुरुचा चेहरा बघितला आणि गोरक्षनाथांनी मनोमन विचार केला, आपल्या गुरुला अजून कोणत्या तरी भोजनाची अपेक्षा आहे, काहीतरी अजून कमी पडलेला आहे. एका शिष्याची परीक्षा घेण्याकरता आज गुरु कठोर झालेले आहेत. तसं पाहिलं तर नाथांकडे सगळी शक्ती होती. पत्रावळ्यावर जर भस्म टाकलं तर पाची पक्वान्न तयार होईल, एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. समुद्रावर जर भस्म मारला तर समुद्राचं पाणी गोड करण्याची ताकद नाथामध्ये होती. त्यांना काय कठीण होतं पाची पक्वान्न तयार करणं. म्हणून शिष्याची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. गोरक्षा जेवण फार सुंदर झालेलं आहे, पण त्या जेवणामध्ये वडे आहेत ते मला खूप आवडलेले आहेत. उडीदाची डाळ त्या ठिकाणी रात्रभर पाण्यात भिजू घालायची. सकाळी ती डाळ वरुट्या पाट्याने वाटायची. त्याच्यामध्ये नमक मिरची न टाकता ते वडे तयार करायचे. नवनाथ जेव घालत असताना ते नाथांना समर्पित करायचे. असे ते सुंदर वडे त्या पितृश्राद्धाच्या निमित्ताने त्या ब्राह्मणीने बनवलेले होते. आणि ते वडे गोरक्षनाथांना खूप आवडले, मच्छिंद्रनाथांना खूप आवडले. मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाळ गोरक्षा, जेवण झालं खरं, पण यातले वडे मला खूप आवडले. अजून जर वडे असते तर बरं झालं असतं. त्यावेळेस गोरक्षनाथ गुरुला म्हणतात, गुरु महाराज, कृपा करून मला सांगा, संकोच ठेवू नका. गोरक्ष म्हणतात, मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाळ, तो आणलेल्या अन्नापैकी मला वडा खूप आवडला. तो अजून आणखा असता तर बरं झालं असतं. गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्णरूपी गोरक्षनाथ त्या ब्राह्मणीच्या घरी जातो. मैया भिक्षा दे दे माये, मुझे भिक्षा दे दे माये, मैया भिक्षा दे दे माये, तेरे दर पे योगी आया, अलख निरंजन मंत्र सुनाया, मैया भिक्षा दे दे माये, मैया भिक्षा दे दे माये, मोहे भिक्षा दे दे माये, मोहे भिक्षा दे दे माये, मैया भिक्षा दे दे माये, अशा पद्धतीने त्या असणाऱ्या ब्राह्मणीच्या घरी गोरक्षनाथ परत आलेले आहे. दारात अलख निरंजन मंत्र म्हटलेले आहेत. माईनं विचार केला, हा योगी तर सकाळी येऊन गेलेला आहे, याला जाऊन अर्धा तास झालेला आहे, आता हा परत कशासाठी आलेला आहे. दारामध्ये आली, तो तेंज पुंज महात्मा बघितलेला आहे. मनामध्ये विचार केला, योगी परत कशासाठी आला असेल. जशीच ब्राह्मणी ताडकन बाहेर आलेली आहे, सुंदर स्वरूप पाहिलं, यत्किंचित तिच्या मनामध्ये राग आलेला आहे. आज आपल्या कथेमध्ये आपल्या परिसराचं श्रद्धास्थान आदरणीय रामेश्वर शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, तर त्यांचे व्यासपीठाच्या वतीने धन्यवाद आहेत. जयनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतर्यामी,
नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी नाथ निरंजन स्वामी घट के अंतरयामी नाथ निरंजन स्वामी घट के अंतरयामी घट घट के अंतरयामी नाथ निरंजन स्वामी घट के अंतरयामी नाथ निरंजन स्वामी